नमस्कार, मी प्रमोद लांडे आणि द बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूकची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि याच अनुषंगाने आपण केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत. केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. 12 गावचा पाण्याचा प्रश्न घेऊन या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक वेळेस निवडणुकीचा हा मुख्य मुद्दा ठरला जातो आणि याच केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणामध्ये एक असा माणूस आहे, त्या अवलियाने स्वतःच्या स्वखर्चातून पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी आवाज उठवला. शेकडो एकर जमीन त्याने ओलिताखाली आणली. असेच उमेदवार आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत. दीपक खैरे, आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्ही निवडणूक लढवत आहात. परंतु ऐन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार हे स्वर्गवासी झालेले आहेत. काय भावना आहे तुमच्या? सुरुवातीला अजितदादांचे आणि माझे जवळचे संबंध होते. विविध प्रश्नावर मंत्रालयात त्यांच्या माझ्या वैयक्तिक गाठीभेटी झालेल्या होत्या. हिवरे गावच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजनेसंदर्भात अजितदादांकडे बऱ्याच वेळा जाणं झालं आणि चांगले अजितदादांचे ऋणानुबंध होते. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर अजितदादांच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजला माझ्या पत्नीच्या डोक्यावर हात ठेवलेला फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर पोस्ट केला होता आणि खाली लाडक्या बहिणीचं प्रेम अशा प्रकारचं त्या ठिकाणी वर्डिंग त्या ठिकाणी होतं. अत्यंत भावनिक त्या ठिकाणी अजितदादांबद्दल आमच्या घरातील संवेदना आहेत. अजितदादा गेल्यामुळे दुःख तर झालेलंच आहे, परंतु आता नियतीपुढे आपल्याला काही करता येत नाही. पण अजितदादांना पण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही काम करत असताना असं सामाजिक क्षेत्रात ऐकलं जातं की तुम्ही शेतीच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही हा बऱ्यापैकी सोडवलेला आहे. पण नेमकं त्याच्यामागे रहस्य काय आणि कशा पद्धतीने तो तुम्ही प्रयत्न करत आहात? माझं शिक्षण झालेलं आहे MBA फायनान्स आणि MBA फायनान्स होणाऱ्या माणसांनी देखील रस्त्यावर जाऊन आंदोलन करावं. मग आपण शिक्षण कशाकरता घेतलं? ह्या भूमिका माझी आहे. त्यामुळे मला रस्त्यावर जाऊन आंदोलन करणे किंवा ह्या गोष्टींपेक्षा मला ॲक्च्युअली जाऊन काम करणे ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. बऱ्याच वेळा आपल्या ठिकाणी आंदोलनाचा विषय होतो, पण आपण आंदोलन करण्यापेक्षा आपण आपलं गाव पहिलं सुधरून दाखवू या भूमिकेतून पहिली सुरुवातीला मी मांदळवाडी कृषी सिंचन प्रकल्प आमच्या हिवरे गावामध्ये एक ट्रायल बेसिसवर घेतला. त्यावेळेस तो 350 एकरच्या आसपास त्याचा इम्पॅक्ट होता, पण जसं क्षेत्र वाढत गेलं तर तो 500 एकरपर्यंत त्याचा इम्पॅक्ट गेला आणि एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प उदयास आला. म्हणण्यापेक्षा 4 वर्ष त्यातून ऊसाचं उत्पन्न शेतकरी घेत आहे. आता तुम्ही जर गावातून गेले तर गावात ऊसाच्या गाड्या आता देखील चालू आहेत. ज्या ठिकाणी टँकर पिण्याच्या पाण्यासाठी जात होता ज्या वाडीत, तिथून आता ऊसाच्या गाड्या त्या ठिकाणून बाहेर येत आहे. अशा प्रकारची परिस्थिती बदलली. सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल, कारण की तुम्ही ज्या पद्धतीने आता पाण्याचा प्रश्न तुम्ही मार्गी लावण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम्ही करत आहात. शेकडो एकर तुम्ही ओलिताखाली देखील आणलेली आहे. पण स्वखर्चातून तुम्ही हे सगळं करत आहात. पण तुम्ही सामाजिक क्षेत्र करत असताना मग राजकारणाकडे कसे वळाले तुम्ही? सुरुवातीला काय झालं, की आमच्या गावातले शेतकरी काही माझ्याकडे आले आणि ते आपल्या गावचा माणूस व्यवसायानिमित्त कोणी या ठिकाणी आहे, तर आपण त्याच्याकडे जाऊ मंदिराच्या देणगीसाठी. मग त्या देणगी संदर्भात ते आले होते आणि मी ज्यावेळेस 11वी-12वीला शाळा शिक्षण माझं चालू होतं, त्यावेळेस मी स्वतः गावात मीटिंग लावली होती. त्याचा इतिहास तुम्ही गावातल्या लोकांना विचारू शकता, की पाण्यासाठी आपण काहीतरी करूया, जनजागृती केली होती, आपण पाणी योजना करूया. पण वयाच्या फॅक्टरमुळे त्यावेळेस माझ्यावर कोणी त्यावेळेस विश्वास ठेवला नाही. त्यानंतर माझं शिक्षण पूर्ण झालं, उद्योग व्यवसाय झाला. त्यानंतर मी ठरवलं, की मग आपल्या भविष्यकाळामध्ये हेच करायचे. योगायोगाने ती लोकं माझ्याकडे आली आणि मग त्यांची चर्चा चालू असताना त्यांनी एक सहज प्रश्न बोलून दाखवला, की आपल्याकडे दादा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर आपल्याला काय करता येईल का? तर मी त्यांना म्हणलं, तुम्ही आता मंदिरासाठी आलेले आहेत, की तुम्ही देणगी घेऊन जावा, आपण भविष्यकाळामध्ये बसू. आणि 1-1.5 महिन्याने मग आम्ही पुन्हा बसलो आणि मग सर्वेला टीम लावली, अख्खा सर्वे करून घेतला आणि त्यामध्ये मग योगदान कुणाचं किती ते ठरवलं आणि त्यानुसार मग आम्ही सुरू झालो. सुरुवातीला तरी ना आमच्या गावात अशी प्रतिक्रिया होती, की म्हणजे हे होणार नाही. कारण असे असंख्य लोकं येतात, गप्पा मारतात, जातात असं ते होतं. पण प्रकल्प पूर्ण झाला आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसलो
आणि एकदा निश्चय केला की आता हा प्रकल्प जोपर्यंत पूर्ण होतो तोपर्यंत आपण आपल्या कोणतंही धोरण त्या ठिकाणी बदलायचं नाही आणि हे ध्येय पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही. वेळेला आवरत तर आम्ही त्या ठिकाणी काम केलं आहे. तुम्ही त्या प्रकल्पाची जर पूर्ण माहिती घेतली तर अक्षरशः अंगावर काटा येण्याची परिस्थिती आहे. कारण आम्ही दिवस-रात्र ते काम केलं आहे. सुरुवातीला सांगायचं झालं तर मी एवढा माझा निश्चय त्या ठिकाणी केला होता की एखादं ध्येय आपण गाठल्यानंतर काय केलं पाहिजे. तर तुम्हाला सांगायला मला आवडेल की माझ्याकडे त्यावेळेस ब्रेझा गाडी होती आणि एवढं मोठं शिवधनुष्य आपण त्या ठिकाणी पेलत होतो. मी माझा निश्चय केला होता की मी माझ्या आयुष्यात कधी हा प्रकल्प पूर्ण होईस्तोपर्यंत चैनीच्या गोष्टी घेणार नाही. मग त्यानंतर मी जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत मी कसल्याही प्रकारच्या चैनीच्या गोष्टी त्या ठिकाणी माझ्या आयुष्यात घेतल्या नाही. प्रत्येक माझ्या आयुष्यातल्या कमाईतून त्या ठिकाणी पाईप आणले, खोदाई केली, ते सर्व पाणी योजना पूर्णत्वास नेली आणि शेतकऱ्यांचं जे योगदान ठरलं होतं की आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक आमचं असं ठरलं होतं की शेतकऱ्यांनी विहिरीसाठी, जागेसाठी पैसे शेतकऱ्यांनी आणि मेंटेनन्ससाठी सर्व शेतकऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी एफ-डी स्वरूपात ठेवायचे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं हे केलं, भाग जो आहे तो उचलला होता आणि 20% शेतकरी आणि 80% माझा, असं ते आम्ही एक कोलॅबोरेट करून चांगल्या प्रकारचा प्रकल्प यशस्वी केला. महत्त्वाचं म्हणजे काय आहे, शेतकरी समाधानी आहेत. आज आपल्याला काय आहे, फळाची अपेक्षा काय आहे, तर आपण एखादं झाड लावले, पण फळ आल्यानंतर ते फळ गोड आहे का? त्यातून समाधान होतंय का? हे महत्त्वाचं आहे आणि आज ते समाधानी पाहून मला बी बरं वाटतं की आपण काहीतरी आयुष्यात केले. आयुष्यातला बराचसा खर्च त्या ठिकाणी केलाय, तर मग तो चांगल्या दिशेला गेलेला आहे. तुम्ही आता सांगितलं की पाण्यासाठी तुम्ही काम जे केलेलं आहे ते तुम्ही सांगितलं. मात्र हे सगळं करत असताना राजकारणात तुम्ही का आलात? सुरुवातीला काय झालं, आता हे प्रकल्प करताना आम्ही प्रकल्प सुरू केला. गाववाल्यांच्या अशा भावना झाल्या की दीपक तुम्ही आपले ह्या गावचे आहेत. पण तुम्ही मग राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि तुम्हाला गावाने काहीतरी याचे उत्तरदायी झालं पाहिजे आणि आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी गावासाठी भविष्य काळामध्ये देखील केलं पाहिजे. मग त्यानुसार त्यांनी ठरवलं की मला बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी द्यायचं. मग राजकारणात बिनविरोधचा आमचा गाव गाव आमचं बिनविरोध झालेलं आहे. सर्व सीटं बिनविरोध झालेली आहे. आणि मग त्या प्रक्रियेमध्ये मला आणि माझ्या पत्नीला दोघांना एकाच वार्डातून बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलं. मग इथून आमचा राजकीय प्रवास सुरू झाला. तुम्ही जो पाण्यासाठी जो प्रयत्न करत आहात, जो पण बांधलेला आहे, तुम्ही की पंचायत समिती गणातील जेवढी गावं आहेत किंवा तुमचा 12 गावचा जो पाणी प्रश्न आहे केंद्र जिल्हा परिषद गटातला, तर हा पाण्याचा प्रश्न तुमच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या पक्षाच्या माध्यमातून असेल, सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. मात्र हा प्रश्न सोडवताना यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी प्रयत्न केला, पण त्या नेत्यांना यश आलेलं नाहीये आणि तुम्ही तो पण बांधलेला आहे. तर यात तुम्ही किती पत यशस्वी व्हाल, असं तुम्हाला वाटतं? आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर असंख्य लोकांनी त्या ठिकाणी पण बांधलेलं आहे की आम्ही पाणी आणू, पाणी करू. बरेचसे आंदोलनं झाली, बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि असंख्य लोकांनी त्या ठिकाणी भाषणं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. पण जो मनात निश्चय आणि ध्येय जे ठेवलेलं आहे, तर ते तसं कोणी मला दिसत नाही. म्हणजे मी जो शब्द वापरतोय, तर तो मला वाटत नाही की कोणी याच्या अगोदर वापरलेला आहे. तो म्हणजे मी आता ह्या निवडणुकीत आता उभा आहे. हे निमित्त आहे पंचायत समिती म्हणून. पण मी माझ्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत कृषी सिंचन प्रकल्पाची साखळी तयार करत जाणार आहे. म्हणजे आता माझा फेज 1 झालाय हिवरे मांदवाडीमध्ये. फेज 2 चालू आहे. धामारीचे 250 एकर आणि हिवऱ्याचे 250 एकर. फेज 2 चालू आहे. भविष्यात फेज 3 आहे. फेज 3 मध्ये गंगासागर, कापरेवस्ती, डफळापूर आहे. फेज 4 आहे. फेज 4 मध्ये आमच्याकडे त्या ठिकाणी पाबळगाव मी निवडले आणि त्या ठिकाणच्या थापेवाडी, पिंपळवाडी, फुटाणवाडी अशी एकत्र योजना आम्ही करणार आहे. म्हणजे माझा निश्चय म्हणजे पंचायत समिती निमित्त आहे. मतदान आज त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी लोक मतदान करतील. जे लोक मला मतदान करतील त्या लोकांना नक्कीच याचा आनंद वाटेल की आपण चांगल्या माणसाला मतदान केलं आणि ज्या लोकांचं मतदान मला होणार नाही त्या लोकांना नक्कीच भविष्यात खंत वाटेल की एक माणूस उभा होता आणि त्यावेळेस आपण त्याला मतदान नाही केली, आपली चूक झाली, ही त्यांना भविष्यात खंत वाटेल. त्यांनी देखील अशी खंत वाटून घ्यावा नाही. त्यांनी देखील आता ह्या पाण्याच्या विषयावर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एक माणूस म्हणून त्या ठिकाणी आम्ही जे विकास नाना, मी आणि आम्ही दोघं जे काही भारतीय जनता पक्षाने उभे, आम्हाला काही कोणती पदे मिळवायची नाहीत. विकास नानाला काय जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं नाही आणि मला काय सभापती व्हायचं नाही.
मला सभापती व्हायचं असतं तर महिलेचं सभापतीचं आरक्षण असताना मी माझ्या पत्नीला विद्यमान सरपंच असताना देखील लढवलं असतं. आम्हाला ती भूमिका घ्यायची नाहीये. तर ह्या पदावर येऊन ह्या भागाचं जे काही नेतृत्व करणाऱ्यांनी त्या ठिकाणी पाण्याचा गंभीरतेने प्रश्न उचलला पाहिजे. ह्या भूमिकेतून या दोघांनी उमेदवारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहे. अब्जाधीश आणि कोट्याधीश मंडळींच्या घरातले आम्ही नाहीये. आम्ही शेतकऱ्यांच्या घरातले आणि शेतकऱ्यांसाठी उभे आहे. म्हणजे आतापर्यंतचा आमचा प्रवास आहे, इथून पुढचा राहणार आहे. पण निश्चय माझा ठरलेला आहे. मी आजही आपल्या या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जोपर्यंत पाबळ ह्या गावाच्या विषयीत मी कोणत्याही धरणाचं कॅनलचं पाणी जोपर्यंत आणत नाही, तोपर्यंत पाबळ गावचा कोणताही हार, तुरा, बुके आणि शाल मी स्वीकारणार नाही, अशी माझी भूमिका आज मी ठरवलेली आहे. हे खूप मोठं तुम्ही आज पाबळकरांना सांगताय. तर पाण्याचा जो तुम्ही पण केलेला आहे, हे करत असताना पाण्याबरोबरच तुम्ही निवडणूक देखील लढवतायत. म्हणजे निवडणूक आणि पाणी हे समीकरण केंदूर आणि पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये इथं म्हणजे प्रत्येक वेळेस असतंच. असं. तर त्याच पद्धतीने निवडणूक तुम्ही जिंकल्यानंतर सगळ्यात पहिलं ध्येय काय असणार आहे तुमचं करण्याचं? पाबळ पंचायत समिती गणातून निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं ध्येय आहे की पंचायत समितीच्या माध्यमातून जेवढ्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्या ठिकाणी येतात, मग त्यामध्ये विद्युत मोटर देणे असू द्या, शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या गिरणी असू द्या, परत त्या ठिकाणी कुट्टी मशीन असू द्या, अशा वैयक्तिक लाभाच्या असंख्य योजना आहेत. जवळजवळ 163 योजना त्या ठिकाणी पंचायत समितीच्या आहेत. परंतु त्याची माहिती खाली ग्राउंडला बऱ्याचशा शेतकऱ्यांना पोहोचत नाही, वेळेवर फॉर्म भरले जात नाही. तर मी अशी एक सिस्टीम तयार करणार आहे की आपला कोणत्या टेबलावर फॉर्म गेलेला आहे, त्यानंतरचा फॉलोअप करण्यासाठी जी काही शेतकऱ्यांना जमत नाही, ती माझी यंत्रणा त्या ठिकाणी फॉलोअप करणार. शेतकऱ्यांनी फॉर्म जरी भरून दिले तर त्या ठिकाणी 100% जे काही आपल्या शिरूर तालुक्याला कोटा आलेला आहे, तो 100% खेचून आणण्यासाठी मी त्या ठिकाणी कटिबद्ध आहे. बऱ्याचशा वेळेला मी एक साधारणतः ऑब्झर्वेशन केलं आहे. आता या ठिकाणी ते विस्तृत दाखले जर दिले तर थोडासा अजून प्रश्न गंभीर होईल. त्यापेक्षा एक जनरली तुम्हाला सांगतो की विद्युत मोटारी ज्या शिरूर तालुक्याला अलॉट झाल्या होत्या, असंख्य फॉर्म वेळेत भरले नाही म्हणून कमी आपल्याला त्या ठिकाणी वैयक्तिक लाभ मिळाला शिरूर तालुक्याला. आणि उर्वरित मोटारी ज्या ठिकाणी फॉर्म जास्त भरले होते, म्हणजे इंदापूर, बारामती, दौंडला, त्या ठिकाणी त्या सगळ्या मोटारी शिफ्ट करण्यात आल्या. आणि मग अशा असंख्य योजना देखील तुमच्या जिल्ह्याच्या कोट्यानुसार शिफ्ट होतात. मग वेळेवर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी पुरवायच्या आहेत. त्यासाठी एक यंत्रणा उभी करायची आहे. म्हणजे पाबळसारख्या ठिकाणी आता मला तुम्हाला सांगायला खंत वाटेल की इथून 42 किलोमीटर आपला शिरूर तालुक्याचं कार्यालय आहे. पाबळसारख्या गावातून जर शेतकऱ्याला 42 किलोमीटर त्या ठिकाणी जावं लागलं तर त्याचा होप्स राहत नाही. एका मोटरसाठी जर 4 हेलपट्टे मारायचे, एका ताडपत्रीसाठी जर 4 हेलपट्टे मारायचे, तर तो त्या भानगडीत पडत नाही. मग काय करायचं आपल्याला की पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेशर देऊन, राजकीय प्रेशर मी त्या ठिकाणी वेळेला वापरणार आहे. आणि एक दिवस सगळे शिरूर तालुक्यातले उपविभाग जे आहेत ते सगळे एक दिवस पाबळ या ठिकाणी सुरू करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. आमचे शेतकरी 42 किलोमीटर जाऊ शकत नाही, ही माझी प्रमुख मागणी आहे. जिल्हा परिषदचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विकास नाना गायकवाड आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार तुम्ही स्वतः आहात. तर मतदारांनी तुम्हाला का स्वीकारावं? मतदारांनी का स्वीकारावं? तर मतदारांनी प्रगती पुस्तक बघून स्वीकारावं. जे उमेदवार उभे आहेत खरंच ते कामाचे आहेत का टाइमपास करणारे आहेत का? त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय धोरणं केलेली आहेत, ते जे बोललेत ते वागलेत का? ही भूमिका शेतकऱ्यांनी आणि आपल्या ग्रामस्थांनी आणि आपल्या या समस्त मतदारांनी एकदा तपासून घ्यावे. तुम्ही चाळणी मारली ना, तुम्हाला नक्की उत्तर मिळेल की आपण कुणाला मतदान केलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, विकास नानासारखा माणूस मागचे 8 वर्ष या भागाच्या विकास कामांबद्दल आणि त्याचबरोबर आपल्या या भागाच्या सर्व सुधारण्यासाठी वेळोवेळी झटलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या दुष्काळ असताना त्या ठिकाणी टँकर पुरवणे, विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची लग्न करणे, त्याचबरोबर अजून जर सांगायचं झालं प्रामुख्याने तर कोविड काळामध्ये त्यांनी बरीचशी मदत केली. बऱ्याचशा लोकांना आता प्रचार करताना ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस ते लोक सांगतात की आम्ही मत विकासनाला देणार आहे. आणि मग मी त्यांना विचारतो काय आहे कारण, कशामुळे तुम्हाला विकासना माहिती? तर ते म्हणतात कोरोना काळामध्ये ज्यावेळेस आम्हाला रक्ताचा तुटवडा होता, तर पुण्यात त्यांचे संबंध असल्यामुळे त्या ठिकाणी वेळेत आम्हाला रक्ताचा पुरवठा झाला आणि आमच्या घरातले प्रतिनिधी जे होते ते वाचले, त्यांचं आयुष्य वाचलं. त्यातली एक स्वतः आली की म्हणली मला विकासनाने, मी ॲडमिट असताना माझ्या मुलांनी त्या ठिकाणी विकासनाला फोन केला होता आणि रक्ताची बाटली वेळेत आल्यामुळे आज मी जिवंत आहे.
असं ऐकल्यामुळे असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने नक्की चांगल्या प्रकारचे उमेदवार दिले. आम्हाला त्यांचा अभिमान आहे आमचं गाव म्हणून. आणि आमच्या गावाने त्या ठिकाणी एक दाखवून दिलेलं आहे की एक चांगल्या प्रकारची जोडी राम लक्ष्मणाची आम्ही यंदा तुम्ही दोघंही उतरलेले एकाच आहात. गावातील उमेदवार पण आहात. हम्म. मग तुम्ही दोघं देखील एकाच गावातले उमेदवार आहात, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटातले देखील. आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये लोकांना शाश्वत विकासाचं ध्येय दाखवत आहोत आणि ते कुणी दाखवत नाहीयेत, त्यामुळे आम्ही उभे आहेत. हम्म. असंख्य लोक त्या ठिकाणी इच्छुक होते, परंतु काहींनी दबावपोटी फॉर्म भरले नाही. काही लोकांना हे असं वाटलं की हे आपल्याला जमतंय का नाही. पण आम्हाला वाटत होतं की कुणीतरी आपल्या ह्या प्रश्नावर कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, कुणीतरी ह्या प्रक्रियेला थांबवलं पाहिजे. मला तर ही जिल्हा परिषद निवडणूक या अख्ख्या मतदाराला आवाहन करायचंय की आपण असंख्य जिल्हा परिषदच्या निवडणुका बघितल्या. अशी निवडणूक तुम्ही बघितली होती का इथं कधी? की प्रत्येक गावामध्ये कोण कोणाच्या घरी चाललंय याचे अपडेट घेणे, म्हणजे गावांना वॉचमन ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मग ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या भविष्य काळाच्या ह्या निवडणूक अजून आक्रमक होण्यापेक्षा आपलं गाव शांततेत राहिलं पाहिजे. आणि नक्कीच मला अजून एक या ठिकाणी सांगायला आवडेल की ह्या निवडणुकीच्या नंतर आपल्या गावचा जर सरपंच तुमच्या गावातल्याच मतदारांना ठरवायचं जर अधिकार पाहिजे असेल, तर यावेळेस तुम्हाला कमळाला मतदान करावं लागेल. जर तुम्हाला या ठिकाणी कमळाचं मतदान तुम्ही हुकवलं, तर नक्की तुमच्या गावाचा सरपंच बाहेर गावातून आणि बाहेर शहरातून ठरला जाईल. आणि ही वेळ आपण आपल्या गावांवर येऊन देऊ नये, अशी माझी मतदारांना प्रमुख विनंती आहे. आपलं गाव आहे, आपलं गाव शांत राहिलं पाहिजे, आपल्या गावामध्ये विकास झाला पाहिजे, आपल्या गावातल्या लोकांचं एकमेकांसंग बॉन्डिंग राहिलं पाहिजे. यासाठी माझी विनंती आहे की त्यांनी कमळाला मतदान करावं. गावगाडा, शेती आणि पाणी या तीनही गोष्टींवरती तुम्ही काम करत आहात. आणि हे काम करत असताना प्रामुख्याने शेतीमध्ये आणखीन तुम्हाला काय काय करण्याचं तुमचं ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे तुमचं? आता माझा एकतरी पहिला मी ज्याच्यासाठी काम करत आहे, तो आहे प्रश्न म्हणजे शेतीच्या पाण्याचा. शेतीच्या पाण्याच्या बरोबर जर वैयक्तिक लाभाच्या योजना आपण दिल्या, म्हणजे पाणी आणि शेतीला मोटर देणारा जर ॲट अ टाइम उभा राहिला, तर आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा समतोल त्या ठिकाणी राहू शकतो. माझा बद्दल शेतकऱ्यांच्या मनात एक वेगळ्या प्रकारची आस्था आहे. हिवरे गावात आणि धामरीच्या पूर्ण गावामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जर माझ्या कामाचा उल्लेख पाहिला, तर लोकांना अभिमान वाटतो की आमच्या गावामध्ये एक असा माणूस आहे की ज्यांनी 2-4 वर्षात करून दाखवलं. अजून एक सांगायचं झालं, तर दिवाळीमध्ये आमची एक दुसरी पाणी योजना ठरली करायची आणि आता त्याचं 90% काम पूर्ण झाले. 4 महिन्यात शासकीय पातळीवर कागद नुसते फाईल पळणं येईल. आम्ही 500 एकरचा प्रकल्प 90% वर आणलेला आहे. आमची विहीर आणि खोदून हे झाली. किती दिवसात झालं? हे 2.5 महिन्यात हे झालं आणि 2 महिन्यात विहिरीचं वगैरे आमचं खरेदी करून त्या बाकीच्या ज्या गोष्टी त्या झाल्या. 4.5 महिन्यात पूर्ण प्रकल्प 90% पूर्ण झाला. म्हणजे निश्चय केला तर पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण आहे. पण यापूर्वी देखील काही नेत्यांनी मुंबईमध्ये बैठका देखील लावल्या होत्या जलसंपदा मंत्र्यांकडे. त्यावेळेस देखील हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता आणि लोकांचा जनाक्रोश देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. पण त्यावेळेस यावरती उपाययोजना झाल्या आणि तुम्ही जे म्हणताय की 2.5 महिन्यामध्येच 90% काम पूर्ण झालंय तुम्ही म्हणताय. मग हे कसं काय शक्य आहे? याचं जर ना टेक्निकल कारण तुम्ही बघितलं ना, तर आता या भागामध्ये जर लक्ष घातलं तर 35 ते 40% भागाला त्वरित पाणी देऊ शकतो आपण, अशी परिस्थिती आहे. परंतु असंख्य गोष्टी काय एकत्र केल्या, 12-14 गावं जर एकत्र केली, तर त्या ठिकाणी त्या गोष्टींकडं गांभीर्याने पाहिलं जात नाही. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की एक ठराविक भागाचं जे 35-40% विषय आहे, तर तो आपल्याला त्या ठिकाणी एकत्र घेऊन आपल्याला करता येईल. 35-40% म्हणजे कॅनलच्या दोन्ही बाजूला, डंबी आणि चासकमनच्या दोन्ही बाजूला जे काही 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जेवढे येतात, तर त्या सर्व गोष्टी आता करणं शक्य आहे, पण त्या त्वरित केल्या पाहिजेत. आणि जे 8 किलोमीटरच्या रेडियसमध्ये येतात, त्यांना शासकीय पातळीवर आपण मदत केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आता सांगितलं ज्या पद्धतीने, तर अशाच पद्धतीने तुमच्या कार्याला शुभेच्छा देखील आम्ही देतो. मात्र शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारतो की ह्या निवडणुकीमध्ये द बातमीच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना आवाहन करेन की ही जी शेतकऱ्याची कुटुंबातले जे काही दोन्ही उमेदवार आम्ही विकास आनंद मी आहे, तर आम्हाला शेतकऱ्यांनी पॅनल टू पॅनल जिल्हा परिषदला भारतीय जनता पक्षाचं कमळ आणि पंचायत समितीला देखील कमळ, हे दोन्ही बटणं पॅनल टू पॅनल दाबून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद रूपी मत मागतोय आम्ही.
आणि ते त्यांनी पॅनल टू पॅनल करून द्यावा, म्हणजे जेणेकरून ज्या ठिकाणी मी आता मुरुम टाकून रस्ते केले आहेत त्या ठिकाणी डांबरीकरणाचं काम भविष्य काळामध्ये विकासनाच्या माध्यमातून होईल, अशा प्रकारची अपेक्षा माझी आहे. तुम्ही काय अडचण? शेतकऱ्यांचं अजून एक जर मला शेतकऱ्यांना जर मला अजून एक विनंती करायची आहे की आम्ही आतापर्यंतच्या काही 5-8 वर्षामध्ये जे काही पेरलेलं आहे त्याचं पीक आता उगलेलं आहे आणि या पिकातून आता कणस लागलेली आहेत. या कणसाचे दाणे राखण्याचं काम या शेतकऱ्यांनी या काळामध्ये केलं पाहिजे. शेवटचे आता निवडणुकीला 5-6 दिवस राहिलेले आहेत, 4-5 दिवस राहिलेले आहेत. या काळामध्ये हे जे काही आमचं कणीस आता आलेलं आहे या कणसाचे दाणे शेतकऱ्यांनी राखावं आणि या भविष्य काळामध्ये जेव्हा याचे दाणे होतील ते नक्कीच शेतकऱ्यांना सुखदायी राहतील. आम्ही त्या सर्व दिलेल्या आश्वासनांसाठी कटिबद्ध आहोत आणि भविष्यात शेतकऱ्यांना सुवर्ण काळ आल्याशिवाय राहणार नाही ही आपण सर्वांना शेतकऱ्यांना मी खात्री देतो. अरे वा, धन्यवाद. तुम्ही आमच्या द बातमी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मांडल्या. तर हे होते पाबळ पंचायत समिती गणाचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दीपक खैरे. गावगाडा, पाणी आणि शेती या तीनही गोष्टींवर आपण यांच्याशी सविस्तरपणे चर्चा देखील केलेली आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मुलाखती पाहण्यासाठी आमच्या द बातमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.